जगात अनेक राजे झाले. काहींनी तलवारीने राज्य जिंकले, काहींनी धनाने, तर काहींनी कट कारस्थानाने. पण इतिहासात एकच राजा असा झाला ज्याने माणसाची मने जिंकून हिंदवी स्वराज्य स्थापन केले, ज्याचे नाव आजही हृदयात विजेचा झटका निर्माण करतो. आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले, कुठून आली त्यांच्यामध्ये ही जिद्द आणि तो आत्मविश्वास, ते धाडस, याचाच विचार आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, 19 फेब्रुवारी 1630 पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर एक बाळाचा जन्म झाला. जन्मताच वातावरण संघर्षाचं, बाहेर मुस्लिम सुलतानाचे अत्याचार, देश गुलामीत आणि मनुष्याचे जीवन दीनवाणे लाचारवाणे. परंतु घरात मातीत मिसळलेली संस्कृती, देशप्रेमची शिकवण आणि योद्ध्याचं रक्त. आई जिजाबाई फक्त एक आई नव्हे तर स्वराज्याची पहिली शिल्पकार. त्यांनी शिवरायांना शिकवलं, अन्यायाविरुद्ध उठण्याची ताकद दिली. धर्म, समाज आणि स्त्रीचा सन्मान करण्याची शिकवण त्यांना आपल्या आई जिजाबाईंनी दिली. त्याग, धैर्य आणि शौर्याची परंपरा होती. त्यांच्या गोष्टींनी शिवरायांच्या मनात बालपणापासून एक स्वप्न पेटवलं, आणि ते म्हणजे स्वराज्य. फक्त स्वराज्य नाही तर हिंदवी स्वराज्य. धरती माता रडत होती, जनतेचा आवाज दाबला जात होता, आणि म्हणूनच शिवरायांनी ठरवलं, स्वराज्य हेच माझं जीवनाचं उद्दिष्ट आहे. शिवरायांना युद्धकलेचे धडे दिले ते दादाजी कोंडदेव यांनी. त्यांनी तलवार, भाला, घोडेस्वारी, दांडपट्टा, कुस्ती सर्व परिपूर्ण करून दिलं. भलेही वयाने तरुण पण बुद्धीने अत्यंत परिपक्व असे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी पर्वतावर चढणं, जंगलात वावरणं, गमिनी कावा, गुप्त संदेश व्यवस्था, वेगाने आक्रमण ही युद्ध पद्धत त्यांच्या व्यक्तिमत्वाचं गुप्त अस्त्र बनली होती. शत्रूंनाही माहित नव्हतं स्वराज्याचा सिंह जन्माला आलाय. शिवाजी महाराजांच्या बालपणातील सर्वात मोठी प्रेरणा म्हणजेच जिजाबाई. त्या फक्त प्रेमळ आई नव्हत्या, तर बुद्धिमान, स्वामी, धर्म अभिमानी आणि दूरदृष्टी असलेल्या स्त्री होत्या. त्या शिवरायांना रोज रात्री रामायण, महाभारत, भीम, हनुमान, अर्जुन, राजा हरिश्चंद्र, श्रीराम यांच्या कथा सांगत, आणि या कथातून शिवरायांच्या मनात रुजलं, धर्मासाठी लढायचं, अन्याय सहन करायचा नाही, स्त्रीचा सन्मान करायचा आणि जनतेचं रक्षण करायचं, सत्य आणि न्यायासाठी उभा राहायचं. कथेच्या शेवटी जिजाऊ म्हणायच्या, शोभा, एक दिवस या भूमीत स्वराज्य उभं राहणार. हे स्वप्न शिवरायांच्या हृदयात ज्वाला बनवून पेटलं. तलवारबाजी, दांडपट्टा, धनुर्विद्या, लाठीकाठी, कुस्ती, घोडेस्वारी, रणनीती, गमिनी कावा, सर्व गोष्टी दादाजी कोंडदेवांनी शिकवल्या. दादाजी म्हणायचे की युद्ध जिंकण्यासाठी फक्त ताकद नाही तर बुद्धी आणि वेग देखील लागतो. म्हणूनच शिवरायांना पर्वतावर धावणं असो किंवा दऱ्यात लपणं, वेगाने आक्रमण आणि तितक्याच वेगानं परतणं ही कला अवगत झाली. आणि हीच कला नंतर मुघल साम्राज्याला थरथर कापायला लावली. शिवाजी महाराजांचे बालपण संपत आले आणि आता त्यांनी त्यांच्या अंगातील ज्वालेला दिशा देण्याची वेळ दिली. वय होतं फक्त 16 वर्ष, पण मनात स्वराज्याच्या निर्मितीची प्रखर इच्छा जळत होती. त्या काळात दक्षिणेत आदिलशहाचा अन्याय तर उत्तरेला औरंगजेबाचा दहशतवाद पसरलेला होता. हिंदू प्रजा गुलामासारखी जगत होती. मंदिरं उद्ध्वस्त होत होती. करांच्या नावाखाली जनतेची लुटमार होत होती. पण या अंधारात शिवरायांनी मनात ठाम निर्णय घेतला होता, आता पुरे स्वराज्य निर्माण करायचं. आणि 1646 साली शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला. हा विजय छोटा नव्हता, तो होता स्वराज्याची पहिली ठोस घोषणा. या विजयाने राज्यकर्त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. 17 वर्षाचा मुलगा आणि किल्ले जिंकतो. नंतर त्यांनी जिंकले चाकण, कादेरी, पुरंदर, रोहिडा, राजगड. प्रत्येक विजयासोबत जनता शिवरायांच्या बाजूने उभी राहू लागली.
गमिनी कावा शिवरायांची रणनीती बनली. मोठ्या सैन्याऐवजी वेगवान आणि लहान तुकड्या, गुप्त माहिती आणि अचानक हल्ला आणि अचानक गायब होणं ही रणनीती गमिनी कावाची होती. शिवाजी महाराज म्हणायचे, मोठं सैन्य नाही तर मोठी बुद्धी हवी. त्यांनी युद्धाची परिभाषाच बदलली. मुघलांच्या हजारो फौजा होत्या, शिवरायांकडे मर्यादित सैन्य होतं, पण तरीही शत्रू भयभीत होत. शिवाजी महाराजांची ताकद वाढत होती आणि स्वराज्याची ज्योत महाराष्ट्रभर जळत होती. हे वाढतं सामर्थ्य पाहून आदिलशहाला राग आला. त्याने शिवरायांचा वाढता प्रभाव संपवण्यासाठी विदर्भाचा बलाढ्य सेनापती अफजल खान याला पाठवलं. अफजल खान उंच होता, बलवान होता आणि क्रूर देखील होता. त्याला युद्धाचा मोठा अनुभव होता. 10-15 हजार सैन्याची साथ होती. महाराष्ट्रात त्यांनी प्रवेश केला आणि त्याने त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मंदिराचा विध्वंस करण्याला सुरुवात केली. गावं जाळली, लोकांना मारले, देवळातील तुळजा भवानीचे मंदिर पाडलं, जेणेकरून शिवराय रागात येऊन रात उतरतील आणि सोपे शिकार होतील. पण शिवाजी महाराज कोणी साधे सुधे योद्धे नव्हते, ते रणनीतीचे मास्टर होते. शिवाजी महाराजांनी अफजल खानाशी मेल मिलपच्या नावावर भेटला होकार दिला आणि जागा निश्चित केली. प्रतापगडाचा पायथा. अफजल खानाचं बल आणि क्रूरता सर्वांनाच माहिती होती. इकडे शिवरायांच्या मनात भीती तर अजिबात नव्हती, कारण त्यांना खात्री होती की सत्य आणि धर्माची बाजू मजबूत असते. भेटीच्या आधी महाराजांनी खास तयारी केली होती. ताडपट्टा आणि तलवार सोडून वाघ नख आणि बिछवा घेतला होता. शरीरावर सुरक्षा चिखल देखील घातलं होतं. त्यांना माहिती होतं अफजल खान मिठी मारण्याचा प्रयत्न करेल. तो दिवस ठरला. 10 नोव्हेंबर 1659. महाराष्ट्रातील इतिहास आता बदलणार होता. महाराज आणि अफजल खान मंडपात प्रवेश करतात. दोन्ही बाजूने फक्त काही मोजके सैनिक. शिवराय शांत, संयमी आणि स्थिर. अफजल खान गर्वाने भरलेला, कटकरस्थानी. अफजल खान पुढे येतो आणि जोरात शिवरायांना मिठी मारतो आणि अचानक त्यांच्या हातातील सुरा शिवरायांच्या पाठीत खुपसण्याचा प्रयत्न करतो. पण तो सुरा बख्तरला लागतो आणि शिवाजी महाराज वाचतात. क्षणात वाघ जागा होतो. शिवरायांसारखा सिंह कोणाला थांबवू शकेल? महाराजांनी वाघ नख अफजल खानाच्या पोटात घुसवले. रक्ताचा उफाळा झाला आणि अफजल खान मागे ढकलला. तो पळण्याचा प्रयत्न करतो, पण बाहेर सय्यद बंडा तलवारीने हल्ला करतो आणि त्यावेळी जीवा महाले जीवाचं रक्षण करतो. अफजल खान रथात बसून पळू लागतो, पण प्रतापगडाखाली कान्होजी आणि मावळे त्यांचा अंत करतात. अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्यांच्या सैन्यात घबराट पसरली. शिवरायांच्या मावळ्यांनी प्रतापगडाभोवती लपून बसून गमिनी काव्याने हल्ला करून संपूर्ण सेना पराभूत केली. त्या दिवशी जगाला समजलं, हा मुलगा नाही तर सिंहाचा अच्छा आवाज आहे. स्वराज्यावर हल्ला करणाऱ्याचा नाश निश्चित आहे. शत्रूंचा आत्मविश्वास तुटला, स्वराज्याचं सामर्थ्य उंचावलं आणि अफजल खानाचा वध झाला. अफजल खानाचा वध झाल्यानंतर सिद्दी जोहरने पन्हाळा किल्ल्यावर वेढा दिला. सैनिकांना अन्न पाणी मिळेना. सैनिक थकले होते, पण शिवरायांनी निर्णय घेतला की रात्रीच्या अंधारात किल्ल्याबाहेर पडायचं. शत्रूला चकवा देत प्रवास सुरू झाला. पावनखिंडीत शत्रूंचा मोठा फौज समोर आला. तेव्हा बाजी प्रभू देशपांडे पुढे आले आणि म्हणाले, महाराज तुम्ही जा आणि विशालगडावर पोहोचा. आम्ही आमच्या रक्ताने स्वराज्याचा रस्ता रोखून धरू. बाजी प्रभू व 300 शत्रूंनी हजारो शत्रूंना पावनखिंडीत रोखून धरलं. जोपर्यंत ढोलाचा आवाज आला नाही तोपर्यंत बाजी प्रभू आणि 300 सैनिक हजारो शत्रू बरोबर लढत राहिले. आणि अचानक ढोलाचा आवाज आला. शिवराय सुरक्षित पोहोचल्याचा संकेत मिळाला आणि बाजी प्रभू कोसळले. तरी त्यांचा आवाज आजही तिथे घुमतो. जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष तिथे आजही ऐकू येतो. शिवरायांनी सैनिकांसोबत केलेला हा धाडसी प्रवास मराठा इतिहासातील सर्वात रोमांचक ठरला. डोंगर, दऱ्या, अंधार, पाऊस, पण शिवरायांचा वेग, बुद्धी आणि धैर्याने शत्रू गोंधळला. आणि अशा प्रकारे हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी झटणारा तो सिंह पुढे पुढे चालत राहिला.
अफजल खानाचा वध असो, पावन खिंडीत बाजी प्रभूंचं बलिदान असो किंवा सिंहगडावर तानाजीची शौर्यगाथा असो, प्रत्येक लढाईने शिवराय आणखी अजय होत होते. आणि शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, ती प्रेरणा आहे, ती क्रांती आहे आणि तो एक विचार देखील आहे. त्यांच्या तलवारीच्या चकमकीने अंधार फाडला आणि एक सूर्योदय झाला, तो म्हणजे स्वराज्याचा. आजही आपण जेव्हा अन्यायाविरुद्ध उभे राहतो तेव्हा प्रत्येक मराठी मनाच्या रक्तात शिवरायांची गर्जना ऐकू येते. मित्रांनो, त्यांना फक्त आठवणीत ठेवून चालणार नाही, त्यांच्या विचारांना, धैर्याला आणि स्वाभिमानाला आपल्या जीवनात उतरण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. कारण ज्यांचा राजा कधीच मरत नाही, तो मनामनात विचारात अजूनही जिवंत असतो. म्हणून मित्रांनो, एकदा कमेंट करा, जय शिवाजी, जय भवानी, हर महादेव. धन्यवाद.